आज सकाळी मला असंख्य लोकांकडनं जयश्री खाडीलकर आणि प्रकाश महाजन यांच्या क्लिप्स आल्या आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा माझ्याकडे ही सीडीआर कुठून आली, काय आली, तर याची ते सगळे डिटेल्स मी माझ्या ऑडिओमध्ये दिले होते. प्रकाश महाजन आणि खरं तर जयश्री खाडीलकर सुद्धा यांनी कुठचाच व्हिडिओ हा खरातांविरुद्ध केला नाही, रुपाली चाकणकरांविरुद्ध केला नाही, लैंगिक शोषणावर केला नाही, जादू टोण्याच्या अघोरी प्रकारांवर केला नाही, पण ते माझ्यावर व्हिडिओ करतात. महाराष्ट्रामधील विख्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जलंधरमधून एक व्हिडिओ क्लिप आणि JW मॅरियट या हॉटेलमधील नोट्सवर काही CDRचे डिटेल्स लिहून ते पब्लिक केलेलं आहे. याच्यामध्ये अंजली दमानिया म्हणतात की अशोक खरातांचे CDR त्यांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कोणत्या तरी व्यक्तींनी, जो त्यांना माहीत नाही, यांना पाठवले आणि त्याच्यामध्ये रुपाली चाकणकर यांचे एवढे कॉल झाले. एकनाथ शिंदे यांनी अशोक खरातला इतके कॉल केले, ते 22 मिनिटं त्यांच्याशी बोलले. चंद्रकांत पाटलांनी त्यांना कॉल केले. त्याच्यानंतर दीपक केसरकरांचा जो जवळचा माणूस आहे त्यांनी पण भरपूर कॉल केले. मुळामध्ये माझी विचारणा गृह खात्याला आणि SITला आहे की अंजली दमानियांना SIT ब्रीफ करतं का अंजली दमानिया मॉनिटर करतात का, अंजली दमानियांना या राज्य सरकारतर्फे गृह खात्याने त्यांना अशा संवेदनशील, आपण जो म्हणतो एक महत्त्वाच्या प्रकरणामध्ये त्यांना असं मुख्य आता इन्व्हेस्टिगेशनची काय अथॉरिटी दिलेली आहे का? कारण की याच अंजली दमानियांनी जे बीडला संतोष देशमुख प्रकरण झालं आणि त्याच्यामधले जे फरार आरोपी होते त्यांना असंच कुणीतरी व्हॉट्सॲपला काहीतरी सांगितलं आणि त्यांनी एकदम कॉन्फिडन्समध्ये सांगितलं की ते तिन्ही फरार आरोपींचा खून करून त्यांना कुठंतरी तिथं गाडलेलं आहे. मला प्रश्न पडतो की तपास यंत्रणा असताना, SIT असताना अंजली दमानियांना असे CDR आणि महत्त्वाची माहिती मग कुठला एखादा पोलीस अधिकारी आतल्या हातानं देतोय का? JW मॅरियटमध्ये बसून ही सगळी चर्चा होती का या JW मॅरियटमध्ये काहीतरी शिजतंय, काहीतरी ठरतंय, कोणतरी याला मॅनिप्युलेट करतंय? याची पण चौकशी खऱ्या अर्थानं झाली पाहिजे. CDR एखाद्या व्यक्तीचा कॉल डेटा रेकॉर्ड जर काढायचा असेल तर न्यायालयाची परवानगी किंवा आदेश लागतात, किंवा बऱ्याच प्रकरणामध्ये तांत्रिक तपास करण्यासाठी ACP DCP लेवलच्या अधिकाऱ्याची परवानगी लागते, पत्र लागतं. तर त्या ज्या टेलिकॉम कंपन्या आहेत ते CDR देतात आणि 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा CDR जर बघितलं तर प्रचंड मोठी पानं असतात, ते आपण बघतो कोर्टामध्ये दाखल करताना. तर अंजली दमानियांना व्हॉट्सॲपवर एवढी सगळी पानं स्कॅन करून हा CDR कुणी पाठवला असेल बरं? हा प्रश्न माझ्यासारख्या वकिलाला पडतोय. अंजली दमानियांच्या या सगळ्या हे जे डिटेल्स आहेत याची खरंच चौकशी करावी. आणि अंजली दमानियांनी, तुम्ही म्हणालात की मला हे जनतेच्या न्यायालयात आणायचे, तर मग ते CDR पण जनतेच्या न्यायालयामध्ये ठेवा ना. ते तुम्ही ते व्हॉट्सॲपवर आलेलं ते आम्हाला शेअर करा जरा, आम्हाला पण पाहून द्या महाराष्ट्राच्या जनतेला. त्या JW मॅरियटच्या हॉटेलमध्ये बसून त्या चिठ्ठीवर जे तुम्ही केलंय ते येऊन द्या सर्व जनतेसमोर महाराष्ट्राच्या. ज्याची चूक असेल, ज्यांनी काय केलं असेल तर SIT आहे तत्पर त्याबाबत काय करायचं काय नाही. आज सकाळी मला असंख्य लोकांकडनं जयश्री खाडीलकर आणि प्रकाश महाजन यांच्या क्लिप्स आल्या आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा माझ्याकडे ही CDR कुठून आली, काय आली, तर याची ते सगळे डिटेल्स मी माझ्या ऑडिओमध्ये दिले होते. त्यांनी ते नीट ऐकणं गरजेचं होतं. मला एका अनोळखी व्यक्तीकडनं ही आली आहे आणि मी जेव्हा जेव्हा लढते तेव्हा अशी असंख्य माहिती माझ्यापर्यंत येते, हे देखील मी म्हटलं होतं. पण ही माहिती मी आधी DG ऑफिस, CM ऑफिस
आणि तेजस्वी सातपुते मॅम ज्या SITच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे पाठवली होती, हे देखील मी ऑडिओ क्लिपमध्ये बोलले. त्यानंतर 2 दिवसांनंतर त्याची मी AI द्वारे पूर्ण इन्व्हेस्टिगेट केलं की ही जेन्युइन आहे की नाही. तर त्याच्यात जेव्हा कळलं की ही CDR जेन्युइन आहे, त्यानंतर मी ही सगळी माहिती, मला वाटलं जनतेपुढे आणणं गरजेचं आहे, जनतेच्या न्यायालयात आणणं गरजेचं आहे, म्हणून मी ही सगळी माहिती पब्लिक केली. आणि त्याच्यात सुद्धा कशी केली तर त्या क्लॉडवर टाकून प्रत्येक नंबर व्हेरीफाय करून अख्खी लिस्ट मला त्या AI थ्रू मिळाली. ते सुद्धा मी अख्खं माझ्या फाइंडिंग सकट सगळ्या मीडिया चॅनल्सना पाठवलेलं आहे. हे त्यांनी आधी जाणून घ्यावं आणि मग काय ते बोलावं. पण मला गंमत अशी वाटते की प्रकाश महाजन आणि खरं तर जयश्री खाडीलकर सुद्धा यांनी कुठचाच व्हिडिओ हा खरातांविरुद्ध केला नाही, रुपाली चाकणकरांविरुद्ध केला नाही, लैंगिक शोषणावर केला नाही, जादूटोण्याच्या अघोरी प्रकारांवर केला नाही, पण ते माझ्यावर व्हिडिओ करतात. असो, मला काही फरक पडत नाही. मी जे काम करीन ते कायद्याला धरूनच करीन आणि तसं मी केलेलं आहे.